या 1 तारखेपासून आणि काही संस्थांना 11 तारखेपासून प्रत्येक येणाऱ्या सेंटरवर शेतकऱ्या दुधाला 30 रुपये दर दिलाच पाहिजे, हे आता मॅन्डेटरी केलेलं आहे. आणि जे संकलन केंद्र किंवा अशा पद्धतीने शेतकऱ्याला 30 रुपये देणार नाही, त्यांच्यावर फौजदारी दाखल दाखल करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. सरकारचं उल्लंघन होतं म्हणून. नंबर 2. नंतर दुधाच्या भेसळीचं फार मोठं आव्हान आपल्या समोर आहे. मग जॉईंट कमिशनरला आम्ही अन्न औषध प्रशासनाच्या बोलवलं होतं. आपण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये समिती केली आहे. ॲडिशनल कलेक्टर त्याचे अध्यक्ष राहतील, ॲडिशनल SP त्याचे मेंबर राहतील, FDAचे अधिकारी त्याचे मेंबर राहतील, पशुसंवर्धन दुग्ध विकासाचे अधिकारी मेंबर राहतील. यांना सगळे अधिकारी आता दुधाच्या गुणवत्तेबद्दल तपासणी दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी मग अशी भेसळ सापडली, भेसळयुक्त कारवाई, भेसळ विरुद्ध कारवाई करायची आहे, थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहे. म्हणजे आता वाटतं सरकारने अतिशय कडक भूमिका आहे दुधाच्या भेसळाच्या संदर्भात आपण घेतलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.